नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी व त्यामध्ये असलेल्या नक्षत्रांची संपूर्ण माहिती करून घेतली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तीचे स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला मिळायला मदत होते. ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितच आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार आणि आकर्षक बनवण्यासाठी, तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी निश्चितपणे होताना दिसेल. अजूनपर्यंत आपण हे 12 व्हिडिओ पाहिलेले नसतील प्रत्येक राशीचे, तर अवश्य पहा. त्या सर्व व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या खाली देत आहे. तसेच मंडळी, आजपासून आपण राशी चक्रातील सर्व 27 नक्षत्रांची सखोल माहितीची मालिका सुरू करत आहोत. आणि या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत त्या नक्षत्राच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन विस्तृत माहिती आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल, करिअरबद्दल मिळायला जास्त मदत होईल. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नक्षत्रानुसार आपण कोणती करायची आहे उपासना, याची माहिती सुद्धा आपण यावेळेला यामध्ये अंतर्भूत करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग माहिती करून घेऊया 27 नक्षत्रामधलं पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र. हे नक्षत्र मेष राशीमधील पहिलंच नक्षत्र असून सर्व 27 नक्षत्रामधलं सुद्धा पहिलं नक्षत्र आहे. याचे 4ही चरण हे मेष राशीमध्येच येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे केतू आणि तत्व आहे वायू. तर हे देवगणी नक्षत्र आहे. अश्विनी नक्षत्रामध्ये चू, चे, चो, ला ही अक्षरे येतात. या अश्विनी नक्षत्राचा स्वभाव हा अत्यंत धाडसी, उत्साही, कामसू, बुद्धिमान, दृढनिश्चयी, सत्यवचनी, दक्ष असा असतो. दागदागिने यांची प्रचंड चांगली आवड या मंडळींमध्ये असते. आपलं काम अत्यंत निष्ठेने व शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करायला या मंडळींना मनापासून आवडतं. कामसू स्वभाव असल्यामुळे करत असलेल्या कामामध्ये या व्यक्ती कधीही संतुष्ट नसतात. आपल्या कामामध्ये अजून काहीतरी नाविन्य शोधायला यांना आवडतं व तसा प्रामाणिक प्रयत्न यांचा असाच प्रत्येक बाबतीमध्ये, प्रत्येक कामामध्ये असतोच. स्वतःबद्दल प्रचंड आत्मविश्वास व अभ्यासू स्वभाव, हुशार व्यक्तिमत्व असल्यामुळे स्वतःच्याच अनुभवाने, अभ्यासाने, कर्तृत्वाने आपल्या कार्याची आखणी, मांडणी, नियोजन करायला, स्वतः करायला आणि कार्य पूर्णत्वाला न्यायला यांना आवडतं. यामुळेच यांना दुसऱ्यांनी त्यांच्या कामात किंवा विचारांमध्ये लुडबुड केलेली मात्र आवडत नाही. थोडक्यात दुसऱ्यांच्या विचाराने आपले अभ्यासपूर्ण मत, विचार, कृती, नियोजन बदलायला यांना कधीही आवडत नाही. आपल्या विचारांवर ही मंडळी नेहमीच ठाम असतात. अर्थात कोणी चांगली माहिती, चांगले विचार यांच्यासमोर मांडले तर ते त्यांच्या विचारांना आणि अभ्यासाला जर पटलं तर अर्थात ते विचार स्वीकारण्याची सुद्धा त्यांची मनोभूमिका आणि तयारी असते. दिसण्यामध्ये या व्यक्ती अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात, परंतु शरीरयष्टी थोडी स्थूलतेकडे झुकणारी असते. या नक्षत्रावर केतूचा प्रभाव असल्यामुळे यांचा स्वभावात काहीसा गूढपणा आपल्याला आढळतो आणि म्हणूनच गूढ शास्त्रात सुद्धा काम करायला, अभ्यास करायला, करिअर करायला या मंडळींना आवडतं. त्यामुळे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रेकी, हिलिंग अशा क्षेत्रात सुद्धा यांचं करिअर यशस्वी होतं. तर मॉडेलिंग, फाईन आर्ट, म्युझिशियन्स यामध्ये सुद्धा यांना चांगला वाव असतो. तसेच इंजिनिअरिंग म्हणजेच तंत्रज्ञान, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या विषयाची सुद्धा या मंडळींमध्ये आवड राहते. किंबहुना हा केतू ती आवड निर्माण करतो आणि यशही देतो. आणि म्हणूनच ज्या विषयामध्ये चिकित्सा म्हणजे संशोधन आहे, R&D आहे, अशा विषयामध्ये करिअर करायची संधी या मंडळींना खूप चांगली असते. रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे क्षेत्र यांच्या बौद्धिक हुशारीच्या स्वभावाला याच कारणाने फार चांगलं भावतं. तसेच या विषयामध्ये शिकवायला सुद्धा यांना आवडतं आणि म्हणूनच प्रोफेसर, शिक्षक हे क्षेत्र सुद्धा यांना मनापासून आवडतं. तर अश्व म्हणजे घोडा हे या नक्षत्राचं चिन्ह आहे. त्यामुळे अगदी तसाच काहीचा यांचा स्वभाव असतो, तो म्हणजे अत्यंत ऊर्जावान आणि वेगवान. आणि म्हणूनच यांच्या कामाला नेहमी गतिमानता असते, वेग असतो आणि त्यामुळेच इतरांच्या तुलनेमध्ये हातात घेतलेलं काम ही मंडळी जास्तीत जास्त लवकर आणि जलद गतीने पूर्ण करतात. परंतु काही वेळेला त्यांचा हा स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नकारात्मक भाग सुद्धा ठरू शकतो.
कारण कोणतंही काम वेगात, जलद गतीने पूर्ण करण्याच्या नादात त्या कामाचं जे योग्य नियोजन, प्लॅनिंग करावं लागतं, ते मात्र काही वेळेला या मंडळींकडून होत नाहीत. किंबहुना ही मंडळी करत नाहीत. काही वेळेला निष्काळजीपणा म्हणा किंवा अति आत्मविश्वास म्हणा किंवा त्यांचा तसा वेगवान असलेला स्वभाव म्हणा. याच कारणांमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे, योग्य प्लॅनिंग न केल्यामुळे केलेलं काम यशस्वी होईलच, याची मात्र बऱ्याचदा खात्री नाही देता येत. त्यामुळे कामात घेतलेले कष्ट, वेळ, हुशारी आणि पैसा वाया जाण्याची शक्यता सुद्धा निर्माण होते. तसेच कामामध्ये अचानक येणाऱ्या समस्यांना, अडचणींना तोंड देणं मग ऐन वेळेला जिकरीचं होऊन बसतं. आणि त्यामुळेच कधी-कधी "आ बैल मुझे मार" अशी यांची परिस्थिती आणि स्थिती निर्माण होते. आणि म्हणून ज्योतिषशास्त्र या नक्षत्राच्या मंडळींना नेहमी सूचना देतं, ते म्हणजे नियोजन करून कार्य करा आणि कामामध्ये सबुरी ठेवा, असा सल्ला देतं. मेष राशीमध्ये हे नक्षत्र येत असल्यामुळे या नक्षत्रावर मंगळ या मेष राशीच्या ग्रहाचा सुद्धा प्रभाव असतो आणि म्हणूनच त्यांच्या स्वभावामध्ये अत्यंत धाडसीपणा दिसतो. यामुळे संरक्षण विभाग, मग ते पोलीस खातं असेल, सैन्य, सिक्युरिटी, अग्निशामक दल, तसेच शरीरसौष्ठव म्हणजेच बॉडी बिल्डिंग, जिम इन्स्ट्रक्टर, ॲथलेटिक, क्रीडा, मैदानी खेळ या विषयांची आवड या मंडळींमध्ये असतेच आणि म्हणूनच या विषयात करिअर करायला सुद्धा ही मंडळी उत्तम असतात. या नक्षत्राची देवता अश्विनी कुमार म्हणजे प्रत्यक्ष देवतांचे वैद्य. त्यामुळे यांना वैद्यक शास्त्रात म्हणजेच मेडिकल विषयामध्ये सुद्धा आवड राहते. प्राण्यांना शिकवणं, त्यांच्यावर उपचार करणं म्हणजेच प्राण्यांचे डॉक्टर होण्याची संधी सुद्धा यांना चांगली असते. यांचा स्वभाव धाडसी असल्यामुळे आयुष्यात नेहमी नवीन वाटेवर चालण्याचे निर्णय ही मंडळी घेतात, नेहमीच घेतात. या मंडळींमध्ये काम करण्याची ऊर्जा ही प्रचंड असते. त्यामुळे या व्यक्तींना रिकामं बसायला आवडत नाही आणि दुसऱ्यांनी सुद्धा यांच्यासमोर रिकामं बसलेलं यांना बिलकुल आवडत नाही. सतत काही ना काही काम करत राहणं हा त्यांचा स्वभाव असतो. शिवाय काम मोठं आणि आव्हानात्मक असेल तर त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी असते, आनंद उत्सव असतो. ही मंडळी नेहमीच लोकांना मदत करण्यामध्येही पुढे असतात. परंतु केलेल्या मदतीबद्दल यांना जाहीर आभार ऐकायला मात्र जास्त आवडतात. तसं समोरच्याने न केल्यास बऱ्याचदा त्यांना त्याचा रागही येतो. यांना आपल्या कामाच्या निमित्ताने सतत प्रकाश झोतात लाईमलाईटमध्ये राहायला आवडतं. ही मंडळी आदर्श जीवनसाथी व मित्र म्हणून नेहमीच चांगल्या रीतीने ओळखली जातात, किंबहुनाही त्यांची ओळख असते, चांगलीच असतात. या मंडळींच्या स्वतःचा असा एक विचार असतो आणि त्या विचारधारेवर यांना चालायला, निर्णय घ्यायला आवडतं. दुसऱ्यांच्या प्रभावाखाली येण्यास यांना बिलकुल आवडत नाही, किंबहुना ते मान्यच नसतं. या नक्षत्रांच्या मंडळींना आणखीन एक स्वभाव गुणधर्म म्हणजे एखादं काम करण्याचं ठरवलं तर त्या कामाच्या परिणामांची पर्वा न करता ते काम ही मंडळी हाती कितीही कष्ट, खर्च, वेळ लागला तरी पूर्ण करण्याच्या मात्र मागे लागतात. वयाच्या 30व्या वर्षानंतर जीवनातील यश बऱ्यापैकी यांच्या हातात यायला लागतं. या मंडळींच्या आरोग्याच्या संदर्भात बोलायचं झाल्यास यांना मानसिक आजार, एन्झायटी, छातीचं दुखणं, बऱ्याचदा हाडांचे आजार, विशेष करून हाडांचा कमकुवतपणा, बोन डेन्सिटी आणि पचनसंस्थेचे आजार सांभाळणं अतिशय महत्त्वाचं असतं. नैसर्गिकपणे ज्यामध्ये कॅल्शियम आहे त्यामुळेच अशा गोष्टी खाण्यापिण्यामध्ये ठेवणं, हलका व्यायाम करणं, चालणं, प्राणायाम, योगा हा उत्तम राहतो. अर्थात योग्य डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यावा. आता या नक्षत्रातील 4 चरण असतात. त्यातलं पहिल्या चरणामध्ये ज्यांनी जन्म घेतलेला आहे अशा जातकांमध्ये दैवी देणगी, दैवी शक्ती याचा अनुभव जरा जास्त राहतो. स्वभावाने थोडी ही मंडळी इतरांपेक्षा अलिप्त राहणारे आणि वागणारे असतात. दुसऱ्या चरणामध्ये ज्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे या व्यक्तींमध्ये प्रचंड उत्साह असतो. त्यामुळे शारीरिक कष्ट, फिजिकल ॲक्टिव्हिटीज ज्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आहे अशा विषयामध्ये ही मंडळी अधिक रमतात. त्यामुळे मैदानी खेळामध्ये ही मंडळी उत्तम असतात. तर तिसरं चरण, या तिसऱ्या चरणाच्या व्यक्तिमत्वामध्ये स्वकर्तृत्वाचा प्रभाव अधिक असतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये सुद्धा यांना विशेष यश मिळतं. त्यामुळे हे चांगले आणि यशस्वी उद्योजक सुद्धा असतात. आणि चौथं चरण ज्या नक्षत्रातलं आहे यांच्यामध्ये हिलिंग एनर्जी अतिशय उत्तम आणि तीव्र स्वरूपाचे असते. त्यामुळे डॉक्टर, हीलर, रेकी मास्टर्स, निसर्ग उपचारक, आयुर्वेद चिकित्सा यामध्ये ही मंडळी विशेष यशप्राप्ती सहजरित्या करू शकतात. अश्विनी नक्षत्रामधील व्यक्तींनी ओम अश्विनी कुमाराभ्याम नमः किंवा ओम अश्विनी कुमाराभ्याम नमः किंवा ओम केतवे नमः
या दोन्ही नक्षत्रांसाठी या दोन्ही मंत्रांचा वापर अवश्य करावा, रोज करावा. तर आपल्या पूजास्थानामध्ये सुदर्शन यंत्र आणि सर्व कार्यसिद्धी यंत्र अवश्य आपल्या पूजास्थानात ठेवून त्याचं रोज दर्शन घ्यावं. तसेच देवी दुर्गा आणि गणेशाची उपासना या मंडळींनी अवश्य वाढवावी. तर मंडळी, अशी ही अश्विनी नक्षत्राची व्यक्तिमत्वाची कहाणी. कसा वाटला हा व्हिडिओ अवश्य कळवा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, चैतन्य लहरी, अष्टोत्तर शतनामावली आणि परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार, ही सुद्धा आपल्याला घरपोच मागवायची असतील, तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं धूप दीप पात्र, विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या. आणि त्याचप्रमाणे ज्यांना वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन, अर्थातच ते आम्ही ऑनलाईन पद्धतीने करत असतो, याची माहिती घेण्याकरता व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. तर मंडळी, पुढच्या नक्षत्रामध्ये नक्षत्र नंबर 2 जे मेष राशीतलं आहे, ते पुढच्या भागात आपण अनुभवायला, माहिती करायला पुन्हा एकदा भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.